प्रश्न क्रमांक पहिला, महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली? महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतात किती राज्यांना अधिकृत राज्य गीत लागू आहे? भारतात किती राज्यांना अधिकृत राज्य गीत लागू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 12 राज्यांना भारतात अधिकृत राज्य गीत लागू आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, चोली विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? चोली विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ठाणे या ठिकाणी चोली विद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक चौथा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर श्रीनिवास खळे यांनी जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत लिहिले. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राष्ट्रीय पंचांग केव्हा सुरू करण्यात आला? भारतीय राष्ट्रीय पंचांग केव्हा सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 22 मार्च 1957 या दिवशी भारतीय राष्ट्रीय पंचांग सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 6, केदारनाथ मंदिर कोणत्या नदीकाठी आहे? केदारनाथ मंदिर कोणत्या नदीकाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मंदाकिनी या नदीकाठी केदारनाथ मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 7, आसाममध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत? आसाममध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 288 आसाममध्ये विधानसभेच्या जागा आहेत. प्रश्न क्रमांक 8, आसाममध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत? आसाममध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 14 जागा आसाममध्ये लोकसभेच्या आहेत. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे कोणते अधिवेशन घेतले जाते? महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे कोणते अधिवेशन घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर हिवाळी अधिवेशन महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे घेतले जाते. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात उन्हाळी अधिवेशन कोठे घेतले जाते? महाराष्ट्रात उन्हाळी अधिवेशन कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथे महाराष्ट्रात उन्हाळी अधिवेशन घेतले जाते. प्रश्न क्रमांक 11, मराठी भाषेचा पहिला शिलालेख कधी सापडला? मराठी भाषेचा पहिला शिलालेख कधी सापडला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 988 यामध्ये मराठी भाषेचा पहिला शिलालेख सापडला. प्रश्न क्रमांक 12, मराठी भाषेतील पहिली शाळा कुठे सुरू करण्यात आली? मराठी भाषेतील पहिली शाळा कुठे सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथे मराठी भाषेतील पहिली शाळा सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 14, मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वाई या ठिकाणी मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 14, मराठी भाषेतील पहिले कवी कोण आहेत? मराठी भाषेतील पहिले कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुकुंदराज हे मराठी भाषेतील पहिले कवी आहेत.
प्रश्न क्रमांक 15 मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. प्रश्न क्रमांक 16 राज्यपाल हा कोणाचा प्रतिनिधी असतो? राज्यपाल हा कोणाचा प्रतिनिधी असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राष्ट्रपती यांचा राज्यपाल हा प्रतिनिधी असतो. प्रश्न क्रमांक 17 राज्यपालाची नियुक्ती कोण करतात? राज्यपालाची नियुक्ती कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राष्ट्रपती हे राज्यपालाची नियुक्ती करतात. प्रश्न क्रमांक 18 अलाहाबाद हायकोर्टाची स्थापना कधी झाली? अलाहाबाद हायकोर्टाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1864 या वर्षी अलाहाबाद कोर्टाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 19 चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 20 जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21 वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन कोणत्या राज्याने सुरू केले? वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन कोणत्या राज्याने सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भारत या राज्याने वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन सुरू केले. प्रश्न क्रमांक 22 तंत्रज्ञान दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? तंत्रज्ञान दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 11 मे हा दिवस तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23 सेवा सदन पुणे येथे संस्था कोणी स्थापन केली? सेवा सदन पुणे येथे संस्था कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन पुणे येथे संस्था स्थापन केली. प्रश्न क्रमांक 24 इंटरपोल ही खालीलपैकी कोणती संघटना आहे? इंटरपोल ही खालीलपैकी कोणती संघटना आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना ही संघटना इंटरपोल ही संघटना आहे. प्रश्न क्रमांक 25 परभणी घाट कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? परभणी घाट कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पुणे व महाबळेश्वर या 2 शहरादरम्यान परभणी घाट आहे. प्रश्न क्रमांक 26 मनाचे श्लोक कोणी लिहिले? मनाचे श्लोक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संत रामदास यांनी मनाचे श्लोक लिहिले. प्रश्न क्रमांक 27 सूर्यमाळेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? सूर्यमाळेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मंगळ हा ग्रह सूर्यमाळेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कोयना या नदीला महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात.
प्रश्न क्रमांक 29 बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 23 जुलै 1856 या दिवशी बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला। प्रश्न क्रमांक 30 भारत देशाची प्रार्थना कोणती आहे? भारत देशाची प्रार्थना कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारत माझा देश आहे ही भारत देशाची प्रार्थना आहे। प्रश्न क्रमांक 31 केसरी या वृत्तपत्राचे आद्य संस्थापक कोण होते? केसरी या वृत्तपत्राचे आद्य संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे आद्य संस्थापक होते। प्रश्न क्रमांक 32 पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उपजिल्हा अधिकारी हे पोलीस पाटलाची नेमणूक करतात। प्रश्न क्रमांक 33 शिवजयंतीचे जनक असे कोणाला म्हणतात? शिवजयंतीचे जनक असे कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महात्मा फुले यांना शिवजयंतीचे जनक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 34 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाचा उल्लेख मृत कलम असा केला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणत्या कलमाचा उल्लेख मृत कलम असा केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 356 या कलमाचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मृत कलम असा केला आहे। प्रश्न क्रमांक 35 खासगीचा अधिकार कोणत्या कलम अंतर्गत येतो? खासगीचा अधिकार कोणत्या कलम अंतर्गत येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 19 अंतर्गत खासगीचा अधिकार येतो। प्रश्न क्रमांक 36 मराठवाड्याला मराठवाडा हे नाव कोणी दिले? मराठवाड्याला मराठवाडा हे नाव कोणी दिले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर यशवंतराव चव्हाण यांनी मराठवाड्याला मराठवाडा हे नाव दिले। प्रश्न क्रमांक 37 मुंबई शहर हे किती बेटांचा भाग होता? मुंबई शहर हे किती बेटांचे भाग होता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7 बेटांचा मुंबई शहर हे भाग होता। प्रश्न क्रमांक 38 भारतात सेवा कर कोणत्या दिवशी लागू करण्यात आला? भारतात सेवा कर कोणत्या दिवशी लागू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1 जुलै 1994 या दिवशी भारतात सेवा कर लागू करण्यात आला। प्रश्न क्रमांक 39 नवीन औद्योगिक धोरण कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आले? नवीन औद्योगिक धोरण कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 24 जुलै 1991 या दिवशी नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले। प्रश्न क्रमांक 40 मांजरा पठार कुठल्या भागात आहे? मांजरा पठार कुठल्या भागात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मराठवाडा या भागात मांजरा पठार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।